सो गुड मॉर्निंग सगळ्यांना, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आजचा माझा उत्तर बघून तुम्हाला वाटलंच असेल मी झोपून उठलेलो आहे. तर हां, मी झोपून उठलेलो आहे. त्याचं कारण आहे मित्र. साला तो पण वाटतं काल मुंबईला गेलेला, तो आज आला रिटर्न आणि कणकवलीत उतरून डायरेक्ट कसालला आला बसनं. सकाळी सकाळी कोण त्याला भेटला नाही म्हणून मलाच कॉल केलाय जरा पिक करायला ये म्हणून. अरे गाडीची चावी फिरत नाही म्हणून सांगतो त्याला. बघा फिरत नाही, ओईक ओईक कारण भेटलं सांगायला. ह्या हगऱ्यामुळे सकाळची झोप मला लागत नाही. साला ना झोपायलाच देत नाही कोणाला. सकाळची झोप म्हणजे आता हे वाटतं मला म्हणजे रांडेचे मित्र झोपाकच देऊचे नाही सकाळी सकाळी. कुठं झालतले काल रात्री 1-2 ला झोपलो भेंडी मुंबईवर नाही आणि हे आता सकाळी सकाळी 6-7 ला उठवत आहे. अरे नॉनसेन्स, लाज नाही वाटत? मित्रांची झोप कधी मोड नको करू भावा, समजलं ना? हा गेअर टाकतो मी, थांब तू मार्गला. सो फायनली गाइस मॅच आणि मीच सध्या लेट आहे. मी सकाळी दर्शनला आधी आणायला गेलेलो. आता सगळ्यांना घ्यायचं त्याच्यावरती जाऊन. अरे आई जवळ पेट्रोलसाठी पैसे घेतले. पेट्रोलसाठी लगेच पैसे घेतो आणि निघतो. सो पेट्रोलसाठी पैसे घेतलेले आहेत. आता इथून निघतोय ओरसवरून. ओरसमधनं आधी म्हणजे घराकडनं निघतोय. फाट्यावरती जाणार, सगळ्यांना घेणार, मी इथून निघणार. सो वॉच टिल एंड गाइज, मॅचिंगचा दिवस आहे. फायनली गाइज सगळे बसून झालेले आहेत. जागा कोणा अंगणे आणि सोहम माझ्या बरोबर. It is games on the beat. It's all about the body. Kama Vinga, kama O, Vini Junior, Vini O, Kylian Mbappé, Mbappé O, Jude Bellingham, Belly O, Aurélien Tchouameni O, Valverde, Federico, Ada Gula, Gula O, Goes, Rodrigo, à la Madrid, 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 mon petit, à la Madrid, 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 mon petit, à la Madrid. C'est le club de Dieu, le démon dragon à 15 queues. C'est le club qui fait peur à tous les clubs qui vous font peur. On a d'abord Bellingham, Pedri, Gavi à chaque pied, Luka Modric, Ballon d'Or, baguette magique à la place des pieds. Kylian Mbappé dans la surface, panique totale des défenseurs. Aurélien Tchouameni au milieu, là c'est l'aspirateur. Federico Valverde, c'est notre futur capitaine. Thibaut Courtois dans les goals, père, chewing-gum dans les mains, chewing-gum dans les mains, chewing-gum dans les mains, chewing-gum dans les mains, Thibaut Courtois, chewing-gum dans les mains, Kama Vinga, Kama O, Vini Junior, Vini O, Kylian Mbappé, Mbappé O, Jude Bellingham, Belly O, Aurélien Tchouameni O, Valverde, Federico, Ada Gula, Gula O, Goes, Rodrigo, à la Madrid, 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 mon petit, à la. बॉल फाउल लाईनच्या बाहेर. ओरस बॉलचा थ्रो. चांगलं क्लिअरन्स बघायला मिळते आपल्याला. क्रीजवर सावकाश करा, क्रीजवर सावकाश करा. वारंवार तुम्हाला सांगत होतो मी. गुड गेम रे. उत्कृष्ट क्लिअर आहे. ओरस बॉल चांगलं सेंटर किती खेळवत असेल परत. गुड वन सेव्हन. ओरस बॉलचा थ्रो. अरे मस्त रे. नजर हटी, दुर्घटना घटी. पहिला बॉल
गुड वन रे. आणि एक चांगला क्लिअरन्स ओरस संघाचा त्याला बघायला मिळतं इथे. नको हे गुड माहिती आहे तरी पण गुड पास. हॅरिक 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 अरे किती लेट घातलं काय नाही. चल गुड पास. गुड पास रे. चांगली पासिंग आपल्याला बघायला मिळाली आहे ओरस संघाकडनं. त्या क्रीजवर सावकाश काढा, सावकाश धावा, जीवाची काळजी घ्या. नजर हटी, दुर्घटना घटी. अंगणे शॉट रे शॉट रे. ए फॉल बॅक आहे. इथे आलं एक चांगलं डिफेंडिंग आपल्या संघासाठी. कलेक्ट काय हातात देतो बघा. बॉल स्वतःच्या प्लेअरने दिला. दर्शन आमने यांचा बीपी हाय झाल्याचं दिसतं आपल्याला. ही चुत्या ग्राउंड मध्ये म्हणून गेम ओव्हर. À la Madrid, à la Madrid, à la Madrid, mon petit, à la Madrid, 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 mon petit, à la Madrid. Camaro, 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 तुम्हाला काय बोलायचं Camaro, Camaro. पहिली मॅच आता जिंकलेलो आहे 2-0च्या स्कोरने. म्हणून आता गाडीत जरा आराम करणार आहे. म्हणजे सेकंड मॅचला आम्हाला अजून खूप टाइम आहे. सो आता आणि सेकंड मॅच वाटतं ह्यांच्यासोबत आहे, काजू बागवाल्यांसोबत आहे सेकंड मॅच. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. थँक्यू.
घेऊन चल आरामात. सो फायनली काय आता गाडीत बसल्यावरती म्हणजे तुम्हाला समजलं असेल सेकंड मॅच आम्ही हरलेलो आहोत. 4-0 आम्ही हरलो कोल्हापूर संघासोबत. बट एक काय आम्ही त्यांना टफ दिला, म्हणजे फर्स्ट हाफ तरी चांगला गेला पण सेकंड हाफमध्ये जरा प्लेअर सब झाल्यामुळे गेम जरा सुटला. बट आम्ही चांगले गेलो. सो आता मग जातोय मी डायरेक्ट कुडाळला, कारण कुडाळला पण अंडर-19च्या मॅची आहेत. मग त्या सरांनी मला बोलवलं रेफरीसाठी. सो आता मी कुडाळच जातो. ह्याला मी आता वाटेत सोडणार आहे आणि सोबत आता येतोय दर्शन अंगणे. म्हणजे आता पुढे काय होणार आहे त्याचा विचार तुम्हाला करायची गरज नाही, ते तुम्ही विचार करून झाला असणार. पूर्ण बघा शेवटपर्यंत पहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. कुडाळच्या टर्फवरती पोहोचलेलो आहे. इकडे बारक्या पोरांच्या मॅची आहेत. हे आमचे जयंतराव सर. हे आपले ओरसचे पलटण. आयोजन वगैरे तुमच्यासाठी केलं आहे त्यांनी प्रॉपर, ते सगळं तुम्ही तुमच्या आनंदासाठी केलं आहे त्यांनी. तर त्यांचा एकदा सगळ्यांनी क्लॅप करून आभार माना. नव्हतं तेव्हा सांगितलं बाबा राज तू आहेस का? राज बोलला मी आहे. म्हटलं श्वास सुटकेला श्वास टाकला, कारण हे सगळं सांभाळणं खूप कठीण असतं फुटबॉल मध्ये. वेगवेगळं क्रिकेट चालतं पण फुटबॉल म्हणजे खूप विचित्र गेम आहे तो, जरा एकदम स्ट्रॉंग गेम आहे. वेल प्लेड राज, मस्त. राजसाठी एकदा सगळ्यांनी. सो आता मी जरा 2 शब्द सांगतो. तुम्ही हे जे आता कोकणात मॅची खेळलात, कधीतरी म्हणजे तुम्हाला फुटबॉलमध्ये इंटरेस्ट असला, तुम्ही कधीतरी बाहेर शिकायला गेलात, फुटबॉलच्या माध्यमातून कुठे शिकायला गेलात, तर ना फुटबॉलची दुनिया जी आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे तुम्ही तो विचार पण केला नसेल. तुम्हाला ते 4 वाजता 3 वाजता उठावून ग्राउंडवरती नेणार, 8 वाजे 9 वाजे सकाळीपर्यंत प्रॅक्टिस करून घेतात. तुम्ही आता जे खेळता हे टुर्नामेंट काय ना, तुम्ही जिंकल्यावरती आता तुमचा उत्साह बघितला, मला म्हणजे काय हे असा वाटला ना, कायच नाही मला. म्हणजे जिंकल्यावरती आनंदच नाही आला. असा तुम्ही करून दाखवलात की तो असा एकदम राज्याचा नाही तर जिल्ह्याचा तुम्ही पदक मिळवला. हे जे तुम्ही मॅची खेळलात नाही अशीच फ्रेंडली मॅची होते, समजलात ना. तुम्ही जे आता खेळताय हा तुमचा पूर्ण फॅमिली बेस आहे फुटबॉलची. ही जी तुम्ही आता जितके पण पोरं आल्यात तुम्ही खेळताय, तुम्ही कळलं ना, ही तुमची फुटबॉल फॅमिली आहे जी जयंतराव सरांनी केलेली आहे, समजलात ना. म्हणून जो तुम्ही उत्साह केलात ना तर त्याचा काय मिनिंगच नव्हता अजिबात. पूर्ण बुलशीटपणा होता तो. आणि मी काय म्हणतो, तुम्ही आता फुटबॉलच्या बाबतीत पुढे कुठे जाणार असाल, तुम्ही बारक्या बारक्या गोष्टीला जर तुम्ही असला खूप असा आनंद दिलात, तुम्ही नंतर इतके पछतावणार त्याला कायच मिनिंग राहणार नाही मरडून. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद आहे तो मिळवा, आपण कमी मिळवू. हे फक्त मी 2 शब्द सांगतो तुम्हाला. कारण का नंतर त्याचा दुःख आहे तो आपल्याला त्याच्याहून जास्त भोगावा लागतो, समजलं ना. हेच फक्त गोष्टी लक्षात ठेवा. बाकी काय ना शब्द सांगतो. थँक्यू.